लोकसभा निवडणुकीची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। स्वतः चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, संभाजीनगरला उमेदवार कोण अशी चर्चा सुरू झालेली आहे। काल मातोश्रीवरती बैठक झाली, काय घडलं बैठकीत? माननीय उद्धवजी, त्याचप्रमाणे माननीय संजय राऊत साहेब, मी आणि अंबादास दानवे आम्ही चौघजण होतो। बरीच चर्चा झाली, पण कशी जिंकायची, काय जिंकायची, ही जागा जिंकण्यासाठीची चर्चा झाली। पण अशाही बातम्या आल्या की बैठकीतून काल अंबादास दानवे नाराज होऊन गेले आणि ते शिंदे गटात जाणार, अशाही स्वरूपाच्या बातम्या समोर ते आल्या। मला नाही माहिती, मी ते माझ्या दुसऱ्या मीटिंगमध्ये होतो, त्यामुळे ते मला काही माहिती नाही त्याचं। तुम्हाला वाटतं का की अंबादास दानवे सोडून जातील? नाही, तो कट्टर शिवसेने, कडवट शिवसेने घेतो। त्या कडवट शिवसेने असल्यामुळे तो कधीच जाणार नाही। तुमच्यावर का नाराज आहेत ते? माझ्यावर नाराज तर माझ्यावर कोण नाराज नाही। माझ्यावर म्हणजे काही क्वचित लोक नाराज आहे, पण बाकी अनेक जण माझ्यावर प्रेम करतात। प्रेम पण अंबादास दानवे नाराज असण्याचं कारण काय तुमच्यावर? नाही, आता ते माहीत नाही, आता तो कशामुळे नाराज आहे मलाच माहीत नाही। ठीक आहे, एनिवे, नाराज असेल तर नाराजी दूर करून टाकू। तुम्ही 4 वेळा खासदार राहिलात, 5व्यांदा तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे 6व्यांदा तुम्ही लोकसभेच्या रिंगणात उभे राहत आहेत। असं असताना सुद्धा अंबादास दानवे ह्या लोकसभेची मागणी करतात। ते म्हणाले की मी गेली 10 वर्ष झालं मागणी करतोय। नाही, पण ते 10 वर्ष झाले मागणी करतात तर पक्षासाठी विचार करतील त्याचा। पण आता विरोधी पक्ष नेता किती मोठं पद आहे, इक्विव्हॅलंट टू CM, अजून काय पाहिजे? त्यांना द्यायला पाहिजे का मग लोकसभेत जागा ही? नाही, विधान परिषदचे ते नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, किती मोठी पोस्ट आहे, इक्विव्हॅलंट टू CM। मग इतकं असताना त्यांना आता हे कशा करता पाहिजे माहीत नाही मला। म्हणजे तुमचा सल्ला आहे त्यांना की त्यांनी लोकसभेसाठी उभं राहू नये? नाही, मी नाही सल्ला त्याच्या नशिबात हे तुम्हाला सांगतो, मला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काय सांगितलं होतं, अरे तुझ्या नशिबात असेल तर मला द्यावं लागेल, तुझ्या नशिबात नसेल तर नाही। माझ्या नशिबात मागच्या वेळेसची लोकसभा पण होती, पण ती कशा डावपेच जाणवी त्यावेळेस मला दूर करण्यात आलं हे मला माहीत आहे। मी आता ते उहापोह काढत नाही, आणि आतासुद्धा माझ्या नशिबात आहे। मला अनेक मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, मी अनेक ज्योतिष असतील किंवा बाकी अनेक जण मानणारे असतील, काही म्हणजे मोठे मोठे पंडितजी असतील, व्यास असतील, सगळं असतील, या सगळ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नशिबात ही लोकसभा आहे। आता त्या लोकसभा ही लोकसभा आहे असं सांगितलं, म्हणून ठीक आहे। आता लोकांची मागणी की मी त्या ठिकाणी परत खासदार व्हावं, कारण तुम्ही नाही आहे म्हणून 5 वर्ष आम्ही मागे गेलो। इम्तियाज जलीलने काहीच काम नाही केलं, त्याचप्रमाणे जे आता ते राज्यसभेचे खासदार आहे, ते राज्यसभेचे खासदारसुद्धा इतके काही प्रभावशील नाही आहे, म्हणून लोकांना माझी आठवण येते। कारण मी मिनटाला लोकांचं काम केलं, रात्री बेरात्री कोणत्याही वेळेस कधी काही झालं तर। आणि म्हणजे दिल्लीमध्ये जे मी काम केलं ते कोणीही करू शकत नाही, हे लोकांनीच मला सांगितलं, आणि मी पण दावेने म्हणतो की मी जे काही काम केलं ते कोणी केलेलं नाही, करू शकत नाही। आणि म्हणून लोकांना वाटतं की आज माझ्या घरी दिल्लीमध्ये मी जवळपास 250 मुलं त्या ठिकाणी UPSCच्या परीक्षेला बसून गेलेले आहे, आणि ते 250 मुलं ते 20 वर्षामध्ये कोणी 1 वर्ष थांबलं, कोणी 2 वर्ष थांबलं, कोणी 3, आणि आता बरेच जण त्याचे कोणी सगळे काही चांगली कामगिरी ते आहे ना। मग म्हणून लोकांना असं वाटतं की परत खैरे साहेब पाहिजे। मग अंबादास दानवे म्हणतात की चंद्रकांत खैरे यांनी मला नेहमीच डावलण्याचं काम केलेलं आहे, ते मला आले पण नसते, मग ते इथपर्यंत आले पण नसते। मग असं कसं काय म्हणतात की ते तुम्ही त्यांना डावलं? ते कोणाचं तोंड थोडी बंद करू शकतो, आम्ही नाही बंद। आणि मग आम्ही कशाला बोलायचं? मी सगळं टुरिस्ट आहे, मला काय घेणं? हे सगळे शिष्य, अंबादास माझा शिष्य आहे। इथं तुमच्यासमोर तुम्ही बाईट घेतलेली, ते अंबादास दानवे हा माझा शिष्य आहे, आणि तो काल मातोश्रीमध्ये तो मला म्हणला, मी तुमचा शिष्य आहे का नाही? म्हणलं हो आहे ना। आता शिष्य गुरुना कधी कधी गडबड म्हणजे होते ते आपसातले, पण गुरु पण काय माहिती आहे ना, काही ना काही हातचं ठेवतात। बरं, मग तुम्ही ही समजूत कशी करणार आहात अंबादास दानवेंची? हे काय नाही, ते आम्ही सगळे कुटुंबातले आहेत। माननीय बाळासाहेबांनी हे कुटुंब तयार केलं आहे, पारिवारिक संबंध ठेवलेले आहे, आणि माननीय उद्धवजीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावर प्रेम करतात सगळ्यावर। मग आता तिकीट कुणाला? जे उद्धवजी सांगतील त्यांना। मग संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं त्यांना, आम्ही सगळे एकत्र आहोत, प्रश्न नाही, त्यांनी सगळं सांगितलेलं आहे। हां,
बरं, संजय शिरसाट म्हणतात की सोमवारी भूकंप येणार, त्यांचा इशारा आहे की तुमच्याकडले अनेक लोक त्यांच्या गटात सामील होणार. त्यांना विचारा ना जरा, त्यांना विचारा की भूकंप कसा होणार म्हणून. हां, तर हे होते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अंबादास दानवे नाराज नाहीत, त्यांची नाराजी दूर करू. कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.